तिला महत्त्वाची बातमी. नेतृत्वाची दानत असून भुजबळांचं ऐकता कसं होणार असा सवाल जरांगेंनी केलाय. भुजबळ सगळ्या ओबीसींचं मुकादम आहेत असं जरांगेंनी म्हटलंय. माझ्या मराठ्यांच्या नादी लागला तर सोडणार नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय. आमच्या नादी लागला तर आयुष्यभराचा पश्चाताप होईल या शब्दात जरांगेंनी इशारा दिलाय. तुमची पुढची काय भूमिका असेल? आंदोलन तुम्ही उभारणार आहात असं जाहीर केलं होतं. कधीपर्यंत जर मदत नाही मिळाली तर आंदोलन करणार आहात? मी सगळ्यांना सांगणार, तुम्ही या तारखेला अंतर्वालीत या, आपण अगोदर बसून ठरवू या विषयावरती, किंवा तुम्ही सांगा या विषयावरती लढा उभा करायचा याच पद्धतीनं. पुन्हा बदल नाही करायचा त्याच्यात. मग मी लावून धरतो आणि मग त्याच्यानंतर महाराष्ट्रातली बैठक लावणार आहे. तर आंदोलनाची तारीख डिक्लेअर करणार. म्हणजे 3 टप्प्यात. ते 5-5 कोटी 10-10 कोटी 20 हजारो कोटीच्या प्रॉपर्टी आहेत त्यांच्या. हजारो कोटीच्या प्रॉपर्टी आहेत. आपण त्यांचंच बघत बसणार आणि आपले उद्ध्वस्त झाले इकडं. लाडक्या बहिणीला, लाडक्या शेतकऱ्याला, लाडक्या दाजीला आता न्याय देऊस तर मागं सरकायचं नाही. पण सगळ्यांना सांगतो एकच, याच्यात कुणीच राजकारण आणायचं नाही. शेतकरी म्हणून इतकं तुटून पडायचं, कारण असं ऐतिहासिक आंदोलन पुन्हा नाही होणार. मग देश हादरला पाहिजे, पुरा देश. असलं जबरदस्त आंदोलन उभा करायचं. गेल्या काही दिवसांपूर्वी बीडमध्ये महाएल्गार सभा पार पडली आणि त्या ठिकाणी मंत्री छगन भुजबळ असं म्हणाले की धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंचा वारसा सांभाळला पाहिजे, ते वारसदार आहेत असं त्यांचं स्पष्ट मत होतं. याकडे तुम्ही कसं बघता? आपल्याला काय करायचं त्यांचं? ते भाऊ आहेत ना ओबीसी सगळे. आपल्याला काय करायचं त्यांचं? त्यांच्या भावानं ठरविलं असं. मुकादम ती आहे सध्या सगळ्या ओबीसीचा. ते बुळबुळ गाड्या माहिती आहे का तुम्हाला? बुळबुळ गाड्याचा मुकादम येतो. मग आता हे बुळबुळ गाड्या जमा केल्या सगळ्या त्यांनी. तो मुकादम ते सांगा तसंच म्हणते. ते म्हणते ते जे ठरवतेन तेच फायनल म्हणलेच ना ते व्यासपीठात. अरे स्वतः दानत आहे तुमच्यात नेतृत्व करण्याची. तुमच्या ताकदीचा तेवढा समाज आहे आणि तुम्ही दुसऱ्याला म्हणता त्या बुळबुळ गाड्याचा मुकादमाला ते अलिबाबा येवल्याचं घुरट सगळ्या दुनियाचं ते त्याला म्हणता ते ठरवतेन ते पडले मागं. तुम्ही कसं आरक्षण मिळणार तुम्हाला? कसे तुमचे न्याय मिळणार? याच्याकडे सगळे रक्ताने हात भरलेले लोक आहेत. चुट्टे चाट्टे सगळे जमा केलेत. ते ज्ञान शिकणार की